बघताना तर हा मेट्रोचा सामान्य पिलोर वाटतो, पण सूर्यास्त झाल्यावर इथे सगळं काही बदलायला लागतं. त्यावेळी गौरव मुंबईला आला होता आणि तो मेट्रोने प्रवास करायचा. एका रात्री 10 वाजण्याचा सुमार असेल. गौरव मेट्रो ट्रेन मधून उतरला. त्याला सिगरेट प्यायची इच्छा होती, म्हणून तो सामसूम जागा पाहत होता आणि पिलर नंबर 108 वर त्याची नजर गेली. तिथे जातो, तिथे कोणीच नाहीये. जेव्हा गौरव पिलरच्या जवळ जात होता तेव्हा आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला पाहत होते, पण कोणी त्याला थांबवलं नाही. गौरव पिलरच्या जवळ पोहोचला आणि त्याने आपली सिगरेट सुलगावली. आता इथूनच मी पार्सल घेऊन जातो. कोण घरी जाऊन जेवण बनवेल? गौरवला टाळ्यांचा आवाज यायला लागला. तेव्हा तो मागे वळला तर एक हिजडा त्याच्या मागे उभा होता. गौरवला पाहून हिजड्याने टाळी वाजवली. अरे, हा चेकना इथे नवीन आहे का? तुला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? मी तर असंच विचारत होती. खूप चिडलास का रे चिकन्या? चंदाने गौरवच्या दाढीला हात लावण्याचा प्रयत्न केला. लांब राहा माझ्यापासून. अच्छा, असं का? आता तर तू जिथे जाशील तिथे तिथे मी येणार. समजलंस का रे चिकन्या? चंदापासून पिच्छा सोडवण्यासाठी तो तिथून जाऊ लागला. चंदाही त्याच्या मागे मागे चालत होती. माझा पाठलाग का करत आहेस? माझी इच्छा. तू खूप चिकना आहेस रे. गौरव वेगाने चालू लागला. चंदा त्याच्या मागेच होती. गौरव एका चायनीज काउंटरवर गेला. भाऊ, मला फ्राईड राईस द्यावं पार्सल. अरे, माझ्यासाठी पण घे की. मी का घेऊ तुझ्यासाठी? तुला हवं तर तू स्वतः घे. गौरव चंदावर ओरडत होता, पण चायनीज काउंटरवाल्याला तर चंदा दिसतच नव्हती. तो बिचारा विचारात पडला. हा गौरव अखेर कोणाशी बोलत आहे? तुम्ही कोणाबरोबर बोलत आहात भाऊ? हा, माझ्या पाठी जो हिजडा लागलाय ना, तो त्याच्याशी. कुठे आहे हिजडा? इथे तर कोणीच नाहीये. काय बोलता? इतका मोठा हिजडा तुम्हाला दिसत नाही का? जर इथे कोणीच नाहीये तर मला कसा काय दिसेल? चायनीज वाल्याने फ्राईड राईस पॅक केला आणि गौरव पार्सल घेऊन पुढे जाऊ लागला. चंदा अजूनही त्याच्या मागेच होती. थोडं पुढे गेल्यावर गौरव परत थांबला. त्याने ठरवलं की तो चंदाला हाकलवूनच लावेल. कोण आहेस तू? माझा पाठलाग का करतायस? हा झाला ना कामाचा प्रश्न. मी चंदा आहे. तुला तर आतापर्यंत समजलंच असेल ना चिकण्या, की मी एक हिजडा आहे. ते तर माहित आहे, पण तू मला पाठलाग का करत आहेस? तू माझी एक गोष्ट ऐकून घे, मग मी तुझा पाठलाग कधी नाही करणार. मी तुझी गोष्ट का ऐकू? इतका वेळ नाहीये माझ्याजवळ. माझा पाठलाग नको करूस. गौरव रागात पुढे चालू लागला. काही वेळानंतर त्याने विचार केला, मी जर पळायला लागलो तर एखाद्या वेळेस हा हिजडा माझा पाठलाग करणार नाही. आणि तेव्हा गौरव वेगाने पळू लागला. चंदाही त्याच्या मागे मागे पळत होती. थकून गौरव थांबला आणि धापा टाकायला लागला. अगं माझी आहे, माझा पिच्छा सोड आता. अरे चिकड्या, तू माझी गोष्ट ऐकून घे. मी परत कधी नाही तुझा पिच्छा करणार. गौरवने विचार केला आणि तो म्हणाला, ठीक आहे, चल बोल, काय बोलायचंय? 2 वर्षांपूर्वी एक हिजडा होता जो मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागत असायची. ती खूप खुश होती. आनंदाने ती लोकांना आशीर्वाद द्यायची. देव तुझी सगळी इच्छा पूर्ण करो, देव तुझं भलं करो. तो हिजडा गरिबांची मदत करायची. सगळंच व्यवस्थित चालू होतं. मुंबईत मेट्रोचं काम सुरू झालं. मेट्रोच्या पिलरसाठी मोठे मोठे पिलर खोदले जात होते. एका रात्रीची गोष्ट आहे. तो हिजडा नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतत होता. अरे बापरे, इतका मोठा खड्डा! पिलर इतका मोठा असेल ना? तो हिजडा खड्डा बघतच होता तेव्हा अचानक तिच्या डोळ्यात जेसीबीचा लाईटचा प्रकाश पडला. लाईट इतका वाढला की हिजडा काही बघूच शकला नाही आणि त्याचा पाय त्या खड्ड्यात गेला. ती सरळ त्या खोल खड्ड्यात जाऊन पडली. तिचं ओरडणं ऐकून जेसीबीचा ड्रायव्हर आणि बाजूला उभा असलेला एक मजूर पळत तिथे आले. अरे बापरे, हिच्या शरीरात तर तारा घुसलेल्या आहेत. मी काय केलं? अरे देवा! हिजडा जखमांमुळे तडफडत होता. वाचव वाचव, मला वाचव, कोणीतरी वाचवा. ते ड्रायव्हर आणि मजूर घाबरले होते. आता माझ्या विरुद्ध मर्डर केस होईल का? आणि माझ्या विरोधात बेजबाबदारपणाचा.
मीच ते बॅरिकेड्स काढून ठेवले होते. हिजडा तळफडत होता आणि त्या दोघांना स्वतःच पडलं होतं. आता काय करायला हवं आपल्या दोघांना? तसं पण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत ती मरणारच आहे. त्यापेक्षा आपण तिला इथेच गाडून टाकूया. कमीत कमी आपल्या विरुद्ध कसली केस तरी नाही होणार. हो, वाटतं तू बरोबर बोलत आहेस. हेच करणं बरोबर होईल. ते दोघे जण हिजड्याच्या मरण्याची वाट पाहू लागले. जेव्हा हिजड्याने शेवटचा श्वास घेतला तेव्हा JCBचा ड्रायव्हर ने हिजड्याचा मुर्दा मातीत टाकून गाडून टाकला. त्यानंतर त्या जागी एक पिलर बनला, पिलर नंबर 108. असं बोलतात की पिलर नंबर 108 मध्ये त्या हिजड्याचा पिशाचाचा वास आहे. तो हिजडा तिथे थांबलेल्या प्रत्येकाच्या मागे लागतो आणि त्याचा पाठलाग करतो, जसं तू माझा पाठलाग करत आहेस. एकदम खरं. हिजड्याचं पिशाच गौरवला पकडतं आणि त्याच्या गळ्यातून रक्त पिऊन मांस खायला लागतं. बघताना तर हा मेट्रोचा सामान्य पिलोर वाटतो, पण सूर्यास्त झाल्यावर इथे सगळं काही बदलायला लागतं. त्यावेळी गौरव मुंबईला आला होता आणि तो मेट्रोने प्रवास करायचा. एका रात्री 10 वाजण्याचा सुमार असेल. गौरव मेट्रो ट्रेनमधून उतरला. त्याला सिगरेट प्यायची इच्छा होती, म्हणून तो सामसूम जागा पाहत होता आणि पिलर नंबर 108 वर त्याची नजर गेली. तिथे जातो, तिथे कोणीच नाहीये. जेव्हा गौरव पिलरच्या जवळ जात होता तेव्हा आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला पाहत होते, पण कोणी त्याला थांबवलं नाही. गौरव पिलरच्या जवळ पोहोचला आणि त्याने आपली सिगरेट सुलगावली. आता इथूनच मी पार्सल घेऊन जातो. कोण घरी जाऊन जेवण बनवेल? गौरवला टाळ्यांचा आवाज यायला लागला. तेव्हा तो मागे वळला तर एक हिजडा त्याच्या मागे उभा होता. गौरवला पाहून हिजड्याने टाळी वाजवली. अरे, हा चिकना इथे नवीन आहे का? तुला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? मी तर असंच विचारत होती. खूप चिडलास का रे चिकन्या? चंदाने गौरवच्या दाढीला हात लावण्याचा प्रयत्न केला. लांब राहा माझ्यापासून. अच्छा, असं का? आता तर तू जिथे जाशील तिथे तिथे मी येणार. समजलास का रे चिकण्या? चंदापासून पिच्छा सोडवण्यासाठी तो तिथून जाऊ लागला. चंदाही त्याच्या मागे मागे चालत होती. माझा पाठलाग का करत आहेस? माझी इच्छा. तू खूप चिकणा आहेस रे. गौरव वेगाने चालू लागला. चंदा त्याच्या मागेच होती. गौरव एका चायनीज काउंटरवर गेला. भाऊ, मला फ्राईड राईस द्यावं पार्सल. अरे, माझ्यासाठी पण घे की. मी का घेऊ तुझ्यासाठी? तुला हवं तर तू स्वतः घे. गौरव चंदावर ओरडत होता, पण चायनीज काउंटरवाल्याला तर चंदा दिसतच नव्हती. तो बिचारा विचारात पडला. हा गौरव अखेर कोणाशी बोलत आहे? तुम्ही कोणाबरोबर बोलत आहात भाऊ? हा, माझ्या पाठी जो हिजडा लागलाय ना, तो त्याच्याशी. कुठे आहे हिजडा? इथे तर कोणीच नाहीये. काय बोलता? इतका मोठा हिजडा तुम्हाला दिसत नाही का? जर इथे कोणीच नाहीये तर मला कसा काय दिसेल? चायनीज वाल्याने फ्राईड राईस पॅक केला आणि गौरव पार्सल घेऊन पुढे जाऊ लागला. चंदा अजूनही त्याच्या मागेच होती. थोडं पुढे गेल्यावर गौरव परत थांबला. त्याने ठरवलं की तो चंदाला हाकलवूनच लावेल. कोण आहेस तू? माझा पाठलाग का करतायस? हा झाला ना कामाचा प्रश्न. मी चंदा आहे. तुला तर आतापर्यंत समजलंच असेल ना चिकण्या की मी एक हिजडा आहे. ते तर माहित आहे, पण तू मला पाठलाग का करत आहेस? तू माझी एक गोष्ट ऐकून घे, मग मी तुझा पाठलाग कधी नाही करणार. मी तुझी गोष्ट का ऐकू? इतका वेळ नाहीये माझ्याजवळ. माझा पाठलाग नको करूस. गौरव रागात पुढे चालू लागला. काही वेळानंतर त्याने विचार केला, मी जर पळायला लागलो तर एखाद्या वेळेस हा हिजडा माझा पाठलाग करणार नाही. आणि तेव्हा गौरव वेगाने पळू लागला. चंदाही त्याच्या मागे मागे पळत होती. थकून गौरव थांबला आणि धापा टाकायला लागला. अगं माझी आहे, माझा पिच्छा सोड आता. अरे चिकड्या, तू माझी गोष्ट ऐकून घे. मी परत कधी नाही तुझा पिच्छा करणार. गौरवने विचार केला आणि तो म्हणाला, ठीक आहे, चल बोल, काय बोलायचंय? 2 वर्षांपूर्वी एक हिजडा होता जो मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागत असायची. ती खूप खुश होती. आनंदाने ती लोकांना आशीर्वाद द्यायची.
देव तुझी सगळी इच्छा पूर्ण करो, देव तुझं भलं करो. तो हिजडा गरिबांची मदत करायची. सगळंच व्यवस्थित चालू होतं. मुंबईत मेट्रोचं काम सुरू झालं. मेट्रोच्या पिलरसाठी मोठे मोठे पिलर खोदले जात होते. एका रात्रीची गोष्ट आहे. तो हिजडा नेहमीप्रमाणे आपल्या घरी परतत होता. अरे बापरे, इतका मोठा खड्डा! पिलर इतका मोठा असेल ना? तो हिजडा खड्डा बघतच होता तेव्हा अचानक तिच्या डोळ्यात जेसीबीचा लाईटचा प्रकाश पडला. लाईट इतका वाढला की हिजडा काही बघूच शकला नाही आणि त्याचा पाय त्या खड्ड्यात गेला. ती सरळ त्या खोल खड्ड्यात जाऊन पडली. तिचं ओरडणं ऐकून जेसीबीचा ड्रायव्हर आणि बाजूला उभा असलेला एक मजूर पळत तिथे आले. अरे बापरे, तिच्या शरीरात तर तारा घुसलेल्या आहेत. मी काय केलं? अरे देवा! हिजडा जखमांमुळे तडफडत होता. वाचव, वाचव, मला वाचव, कोणीतरी वाचवा. ते ड्रायव्हर आणि मजूर घाबरले होते. आता माझ्या विरुद्ध मर्डर केस होईल का? आणि माझ्या विरोधात बेजबाबदारपणाचा. मीच ते बॅरिकेड्स काढून ठेवले होते. हिजडा तडफडत होता आणि त्या दोघांना स्वतःच पडलं होतं. आता काय करायला हवं आपल्या दोघांना? तसं पण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत ती मरणारच आहे. त्यापेक्षा आपण तिला इथेच गाडून टाकूया. कमीत कमी आपल्या विरुद्ध कसली केस तरी नाही होणार. हो, वाटतं तू बरोबर बोलत आहेस. हेच करणं बरोबर होईल. हे दोघे जण हिजड्याच्या मरणाची वाट पाहू लागले. जेव्हा हिजड्याने शेवटचा श्वास घेतला तेव्हा जेसीबीचा ड्रायव्हर ने हिजड्याचा मुर्दा मातीत टाकून गाडून टाकला. त्यानंतर त्या जागी एक पिलर बनला. पिलर नंबर 108. असं बोलतात की पिलर नंबर 108 मध्ये त्या हिजड्याचा पिशाचाचा वास आहे. तो हिजडा तिथे थांबलेल्या प्रत्येकाच्या मागे लागतो आणि त्याचा पाठलाग करतो. जसं तू माझा पाठलाग करत आहेस. एकदम खरं. हिजड्याचं पिशाच गौरवला पकडतं आणि त्याच्या गळ्यातून रक्त पिऊन मांस खायला लागतं.